सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीमधील जो काही सगळ्यात मोठा घटक होता तो म्हणजे CP मुंबईचा जो शिपाई पदाचा आणि कारागृह पदाचा लेखी परीक्षा दिनांक 12 एप्रिल रोजी पार पडलेली आहे. त्यानंतर संध्याकाळी लगेचच प्रथम आन्सर की जी आहे ती आलेली आहे आणि त्यानंतर मुलांनी मार्क चेक केले असतील किंवा जे काय असेल काही प्रश्नांमध्ये मुलांना असं वाटते की हा प्रश्न बरोबर आहे किंवा याची हे उत्तर बरोबर असताना डिपार्टमेंटने चुकीच दिले वगैरे आणि बाकी सगळ्या गोष्टी. तर एकंदरीत दुसरी उत्तर तालिका येईल का किंवा कधी येणार वगैरे ह्या गोष्टी सगळ्या. त्याचबरोबर पेपर कसा होता आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं फायनल कट ऑफ हा कशा पद्धतीने लागणार आहे हे एवढे सगळे प्रश्न मुलांचे पडलेले आहेत. सो काल प्रवासामध्ये असल्यामुळं काल सुद्धा मी 12 तारखेला CP मुंबईच्या पेपरसाठी उपस्थित होतो. खूप सारे मुला-मुली येऊन भेटलेले आहेत. सो ज्यांनी भेटलेत ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं परत एकदा आभार. अशीच ओळख इथून पुढच्या जे काय भरती असतील त्याच्यामध्ये ठेवा 100%. मी स्वतः होतो. काही मुलांना पोस्ट पण केलं, काही मुलांना ट्रेन कशा कुठने येतात ते सांगून त्यांना ट्रेनमध्ये बसवून दिलं, पाठवून दिलं. काही लोकांनी बघितलं पण ओळखलं नाही आणि न ओळखलं दाखवल्यासारखं करीत आणि निघून गेलेत. नो प्रॉब्लेम. सो 19 पासून ते आज तागायत एवढा मोठा संघर्ष तुमच्यासोबत आहे. हे फक्त माझ्या स्वार्थासाठी नाही आहे, हे फक्त तुमच्या एका वर्दीसाठी होतं, लक्षात ठेवा. त्यामुळं दिसलो तर बिंदास हाक मारा. आपण काय लय मोठे सेलिब्रिटी असं मानत नाही, असलो तरी नसलो तरी सुद्धा. सो अजून ग्राउंडवरती आहे. सो तुम्हाला रिस्पेक्ट, कारण की पहिलाच आम्हाला कोचिंगच्या डेफिनेशनमध्ये सांगितलंय तो केअर ऑफ प्लेयर आणि तुम्हाला रिस्पेक्ट देणं हेच आमचं काम आहे. सो जे भेटले त्यांचा आभार, ज्याने ओळख दाखवणार त्यांचासुद्धा आभार. इथून पुढे असं करू नका. ओळखलं तर 100% या, 1-2 मिनटं तुम्हाला देईन. पण जे भेटले त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता हे उघड्या डोळ्यांनी बघितले. सो मुंबईचा पेपरबद्दल आपण बोलूयात. एकंदरीत CP मुंबईचा जो विषय आहे तो मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं की फायनल कट ऑफ हा पेपरच्या पॅटर्नवरती डिपेंडिंग राहणार आहे आणि ह्या वेळेचा पॅटर्न तुम्ही जर बघितला तर तुम्हाला कळून असेल की मला वाटते 60% कमीत कमी मॅथ्स रिझनिंगच त्याच्यामध्ये दिसत होतं. सगळे गणित दिसत होतं प्रत्येक सेटमध्ये, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय यावेळेचा जो काही पॅटर्न होता किंवा यावेळेच्या मुंबईच्या परीक्षेला जवळजवळ मॅथ्स रिझनिंग हे मोठ्या प्रमाणात टाकलेलं होतं. कारण की याच्या आधी पण सांगितलेलं होतं की मॅथ्स रिझनिंग हा विषय थोडासा वेगळा, इथं चॅलेंजिंग विषय असतो, इथं जाणून बुजून टाईम घालवला जातो आणि त्यांनीच तेच केलं. खूप साऱ्या मुलांचे उत्तर आलेत की सर टाईम मॅनेजमेंट नाही झालं. सो ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतील किंवा जे काय असेल ज्यांना भेटलं त्यांना एकच सांगितलं होतं की मॅथ्स रिझनिंग हा जो घटक आहे, हे जे विषय आहेत त्याला फास्टमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. सो अशा पद्धतीनं जो काही ह्यावेळेचा पेपर होता, पेपरच्या आदल्या दिवशी मी एक टप्पा सांगितलं होतं की 50% पेपर हा सोपा असेल, 30% मॉडरेट आणि 20-25% पेपर हा हार्ड असेल. सो सगळ्यांनी बघितला असेल, टेलिग्रामला बघितला, इंस्टावरती बघितला असाल, सगळीकडेच बघितला असाल. एकंदरीत त्याच पद्धतीने पेपर आलेला दिसून येतो. पण सगळ्यात महत्त्वाचं यावेळी मॅथ्स रिझनिंग पेपरला जास्त टाकलेलं होतं कारण की कॉम्पिटिशन जास्त आहे, जागावाढ झालेली होती आणि मुलांना मार्क हे जास्तीत जास्त पडले. त्यामुळे कुठंतरी ते जे काय बॅलन्स साधायचं आहे फायनल कट ऑफ त्यासाठी हा एक वेगळाच प्रयत्न होता. सो पोलीस भरती करणारी मुलं असतील हे वर्ग 3ची सरळ सेवेच्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा विषय तर मॅथ्स रिझनिंगकडे जास्त करून मुलं वळत नाहीत आणि त्यामुळं बरोबर कार्यक्रम इथं झालेला लक्षात ठेवायचं. तिथं ज्यावेळी भेटलो त्यावेळी खूप साऱ्या मुलांच्या डोळ्यातनं पाणी बघितले, धाराच लागलेले होते की सर आता काय करणार वगैरे. तर त्यांना एक सांगतोय की बाबांनो, पहिला एक काम करा की जे तुम्हाला वाटतंय किंवा जे हार्ड आहे तिकडे तुम्ही वारंवार इग्नोर करताय आणि वारंवार इग्नोर केल्यामुळे आजचे हे दिवस अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. मला माहिती आहे की तुम्हाला GK सोपं वाटतंय, मराठी ग्रामर सोपं वाटतंय आणि त्याच पद्धतीनं मॅथ्स जर थोडंसं जास्त अवघड जाते, रिजनिंग जमते, मग मॅथ्सकडे फोकस करा ना. जो विषय तुम्ही इग्नोर करताय तोच विषय तुमचा घात करतोय. त्याच पद्धतीने CP मुंबईला घात झालेला लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय पेपर पॅटर्न तर तुम्हाला सांगितलाच, कुठंतरी हार्ड लेवलकडं, मॉडरेट टू हार्ड लेवलकडं हा जो पेपर आहे तो कन्वर्ट झालेला होता आणि लेंदी होता कारण की मॅथ्स जास्त होतं. दिसायला जरी छोटा असला तरी सुद्धा पूर्ण कॅल्क्युलेशन करून उत्तरापर्यंत जाणं आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही उत्तरं होती ते ऑप्शन शोधून गोल करायचा. इथंपर्यंत खूप सारा वेळ गेलेला होता मुलांचा. परिणामी टाईम मॅनेजमेंटचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. त्याच पद्धतीनं खूप साऱ्या मुलांचे विषय की सर सिली मिस्टेक खूप झालेले आहेत, जवळजवळ 6-7, 8-8, 9-9 सिली मिस्टेक झालेल्या आहेत. येत असताना सुद्धा अशा पद्धतीने झालं, लक्षात ठेवायचं. सो ही एक सगळ्यात मोठी चूक आहे कारण वारंवार सांगत होतो की ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे सगळंच्या सगळं तुम्हाला विदिन 1 मिनिट 10 सेकंदाच्या जो काही हे आहे मार्ग त्याच्या पद्धतीनं त्यांना सोडवायचं होतं, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय असं न करता मग गडबडीनं सोडवलंय, उत्तर काढले बरोबर पण तिथं गोल करत असताना चुकीच्या पद्धतीने केलेला होता.
सो अशा पद्धतीने खूप काही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. इथून पुढे अशा चुका करू नका. दुसरी गोष्ट, कट ऑफ कसा लागेल हा एक मुलांचा प्रश्न आहे. काही जणांनी SCBCचं कट ऑफ 105 110 लावून टाकलेला आहे आणि मग मला स्क्रीनशॉट पाठवतात की सर असं होणार काय, एवढा कमी कट ऑफ लागणार काय. कट ऑफवरती काम सुरू आहे. काल मीही पेपर बघितला पूर्णपणे. मी तिथं मुंबईमध्येच होतो पूर्णपणे. जवळजवळ 8-9 सेंटरवरती भेट देऊन जेवढं काही मार्गदर्शन करता येईल तेवढं केलेलं आहे. पालक पण भेटले, विद्यार्थी भेटले, जुने डिपार्टमेंटचे जे काही विद्यार्थी होते आपले या पाठीमागे 19च्या अगदीपासून आणि आतापर्यंत लागलेली 22 ते पण भेटले. काही सिनियर पर्सन होते ते पण भेटले आणि जेवढं करता येईल तेवढं केलं. सो अतिशय महत्त्वाचा विषय की फायनल कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे लक्षात ठेवा. तर फायनल कट ऑफ हा संमिश्र पद्धतीने लागणार आहे की काही कास्टचा हा थोडासा जास्त लागेल, काही कास्टचा हा कमी लागेल आणि काही कास्ट अशा आहेत की ते अपेक्षापेक्षा कमी लागतील. सो अशा पद्धतीने हे गणित झालेलं आहे. सो एकंदरीत कट ऑफवरती काम करायला सुरुवात आहे. काल दिवसभर बसलेलो होतो, आजही बसतोय. सो जेवढं जमेल तेवढं करून आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत हा CP मुंबईचा फायनल कट ऑफ लावणार आहे लक्षात ठेवायचं. अतिशय महत्त्वाचं सुरुवातीला एक सांगतोय की कट ऑफ लावणं एवढं सोपं नाही आहे. मी म्हणतोय डिपार्टमेंटच्या हातामध्ये सगळा कारभार असताना सुद्धा जर डिपार्टमेंटच्या एखाद्या अनुभवी व्यक्तीला जर म्हटलं की आमचा कट ऑफ सांगा तर ते हात वर करतील, सांगू शकत नाही म्हणतील. तरी सुद्धा पाठीमागचे एवढे सगळे कट ऑफ लावलेत, 90%, 92%, 95%, 96% पर्यंत कट ऑफ बरोबर आलेले आहेत लक्षात ठेवायचं. कुठंतरी एका दुसऱ्या कास्टचा, एका दुसऱ्या सामाजिक समाज आरक्षणाच्या घटकाचा कुठेतरी कट ऑफ कमी जास्त लागला की लगेच असे मेसेज करतात पोरं की बघायला नको, अरे आम्ही काय एवढं हे नाहीये, तरी सुद्धा 90% प्लस जर कट ऑफ बरोबर सांगत असेल तर विचार करा. इथं प्रत्येकाला रिस्पेक्ट आहे. आम्हाला असं वाटत नाही की बाबा कुणाचं व्हायला नको, व्हायला पाहिजेच लक्षात ठेवायचं. पण हे त्रिकालवादी सत्य आहे की 10 पैकी एकट्याचं होणार आणि बाकी सगळे बाहेर पडणार आहेत. सो ही अशी अवस्था आहेच. सो परवाची पण सेम मॅटर झालं पुण्याला की एका कास्टचा कट ऑफ मी सांगितलं 120 प्लसच्या दरम्यान लागेल किंवा 120च्या आसपास, 119 लागला आणि लगेच एका शाण्याने मेसेज केलाय मोठ्याच्या मोठ्या, माझ्या बायकोला 119 पडल्यात आणि झाल्यात आणि तुम्ही काय सांगता 120. अरे मी काय आहे, मी काय डिपार्टमेंट आहे थोडीच. 120 मी सांगितलेला, 119 तुला पडलं तर चांगलंच आहे ना, बायको सिलेक्शन झालं. आणि 119 आणि 120 मध्ये फरक किती आहे. मी 120 सांगितलेला, 119 मार्कांमध्ये सिलेक्शन झाले म्हणून शाणा झाला लगेच. त्याच्या आधी एवढा रिस्पेक्ट बघायला नको. काय चाललंय, एवढं सोपं आहे का. पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कास्टा सगळ्या कट ऑफ सांगत असताना आमचा मला माहिती आहे ते बनवताना काय होते समजलं. कारण की तो बरोबर आला पाहिजे. पोरांना कुठेतरी आपल्याला सपोर्ट करता आला पाहिजे. ह्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला आपण सपोर्ट करतो असं लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की फायनल कट ऑफ हा संमिश्र पद्धतीने लागणार आहे. आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत कट ऑफ येईल, पण तोपर्यंत थोडंसं दिलासा द्या स्वतःला. कारण की खूप साऱ्या मुलांना होप सुटलेत, बाकी सगळ्याच गोष्टी झाल्यात, हारले असं वाटायला लागले, काय होणारच असं नाही वाटायला लागले. त्यासाठी परत एकदा तुमच्या सोबत मी आहे. नवीन पोलीस भरतीचं बिगुल लवकर वाजणार आहे, त्याच्या आधी मी सोबत आहे. अजून सुद्धा त्या नवीन पोलीस भरतीला हात घातलेला नाही आहे, कारण की आता मुंबईचा पेपर झाल्याशिवाय तिकडे वळायचं नव्हतं. आता उद्यापासून परवापासून तुमच्या पद्धतीनं जे काही 2026ची पोलीस भरती आहे, जे खूप मोठे वादळ सुरू झालेत, त्याच्यावरती व्हिडिओ बनवा 100% आणि मुलांना 100% मार्गदर्शन करायला लक्षात ठेवायचं. तर एकंदरीत हा जो विषय आहे की CP मुंबईचा कट ऑफ, त्याच्याविषयी व्हिडिओ येईलच. पण आताच्याच घडीला पहिली आन्सर की आलेल्या ह्याच्यामध्ये चेंजेस होतील का, तर काहीतरी 2-2, 3-3 प्रश्न हे चुकीच्या पद्धतीने आलेत. त्याच्यावरती ऑब्जेक्शन सर्वांनी घ्या. सुधारित आन्सर की ही उद्या संध्याकाळपर्यंत येऊन जाईल लक्षात ठेवायचं, किंवा उद्या दिवसभरात येऊन जाईल. सो जेवढं होता येईल तेवढं ऑब्जेक्शन सगळ्या मुलामुलींनी घ्या. तुम्हाला न्याय 100% भेटेल. 2-3 मार्क 100% वाढून जातील आणि लवकर दुसरी सुद्धा आन्सर की येणार एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुमचा जो काही लेखीचा स्कोर असेल तो येऊन जाईल आणि नंतर मग फायनल कट ऑफ लागेल. त्याचा सिक्वेन्स, त्याच्या डेट, कधी लागणार, काय लागणार, ह्या सगळ्या तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचवतील लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय परत एकदा सांगतोय की CP मुंबईचा पेपर पूर्ण झालेला आहे आणि यानंतर फक्त 2 ते 3 स्टेज झाल्या की तुम्ही फायनली तुमच्या वर्दीवरती येणार लक्षात ठेवायचं. हारलेल्या मुलांना विनंती करतोय, हारलेल्या मुलींना विनंती करतोय की ज्या चुका या पोलीस भरतीला झाल्या त्या रिव्हिजन मार, त्या परत चुका करू नको. नसेल तर पुढच्या पोलीस भरतीला पण सेमच अशी वेळ तुझ्यावर येणार. त्यापेक्षा आत्ताच सांगतोय की जे काही झालंय ते सोडून दे आणि येणाऱ्या भरतीवरती फोकस कर. फिजिकलच्या बाबतीत एखादा इव्हेंट असेल, लेखीच्या बाबतीत एखादा सब्जेक्ट असेल, सो अशा पद्धतीनं जे कुठे कमी पडते तिथं फोकस कर. गुरु असतील, कोच असतील, त्यांचं मार्गदर्शन घे. त्याच्यापेक्षा जास्त कर वाटलं तर पण कमी करू नको. त्यांना फसवू नका, तुम्ही स्वतः फसवू नका, आईबाबाला फसवू नका. सगळ्या गोष्टी सगळ्या समोर आहेत तुमच्या. तुम्ही सुद्धा योद्धा आहात. जिंकलेला डाव किंवा हारलेला डाव जो आहे तो कधीही जिंकता येतो लक्षात ठेवायचं. त्यामुळं येणाऱ्या डिसेंबरच्या दरम्यान नवीन पोलीस भरती पडणार आहे. किती जागांची पडणार, काय होणार, त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियम चेंज होतील का किंवा कसं होतील, किंवा जे काय असेल घटक वाईज किती जागा पडतील, याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला
या 2-3 दिवसापासून सुरू होईल, लक्षात ठेवायचं. पण आताच्या घडीला CP मुंबईचा पेपर हा पूर्णपणे कव्हर झालेला आहे. ज्यांना मार्क चांगले पडले त्यांचं अभिनंदन, ज्यांना मार्क कमी पडले त्यांनी खचू नका, कारण की इथंपर्यंत सुद्धा येणं, लेखीपर्यंत सुद्धा येणं एवढं सोपं नसतं, लक्षात ठेवायचं. आणि हे हार्डवर्क आम्हीही करून घेतले, आम्हीही केलेलं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे तुम्हाला रिस्पेक्ट देतोय. उरलेल्या वेळामध्ये आता जवळजवळ आज हा महिना एप्रिल आहे, डिसेंबर महिन्यामध्ये जरी ॲड पडली तरी सुद्धा ऑफिशियल जे काही फिजिकल आहे ते फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू होईल, लक्षात ठेवायचं. सो तुमच्याकडं 8-9 महिने अजूनही कालावधी बाकी आहे. आत्तापासून जर ठरवला तर सगळे पूर्ण होतील. 130+ पाडायला काही प्रॉब्लेम नाही. आरामात 2026च्या पोलीस भरतीला परत एकदा हा लढाव जो मगाशी म्हटलो तो जिंकता येतो, लक्षात ठेवायचं. पण आजपासून ते नियोजन करता आलं पाहिजे. सो एकंदरीत CP मुंबईच्या बाबतीत ज्या मुलांना किती मार्क पडले, जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल की तुम्हाला सिलेक्शन होणार आहे की नाही हे तुम्हाला हवं असेल तर एक गोष्ट करायची आहे सगळ्यांनी, जेवढं सांगतोय तेवढं जर तुम्ही पाठवलं तर रिप्लाय भेटणार. परत सांगतोय, कारण की पुण्याचा जो घटक आहे त्याला बघितलं मी, फक्त नाव सांगतोय, नाव पण नाही सर एवढे मार्क आहेत काय होणार आहे, अरे नाव सांग बाबा पुढं, त्याच पद्धतीने फिजिकलचा स्कोर सांग, तू फिमेल आहेस का मेल आहेस हे सांग. हे एवढ्या सगळे मेसेज करायला बसलं 3,500-4,000 मेसेज त्यावेळी पेंडिंग होते. एवढ्या सगळ्यांना मुलांना रिप्लाय देत असताना त्यात परत रिप्लाय देणं अवघड होते विषय. त्यामुळं तुम्हाला जर तुमचं मार्गदर्शन किंवा तुम्हाला जर तुमच्या या 2024-25च्या पोलीस भरती त्या मुंबई घटकामध्ये सिलेक्शन होते की नाही होते हे जर हवं असेल तर एक काम करावं लागते. या स्क्रीनवरती दिलेले एक नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज करत असताना मी सांगितलेल्या गोष्टी असतील तरच रिप्लाय भेटेल, लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट तुमचं पूर्ण नाव, दुसरी गोष्ट भरती जिल्ह्याला जिल्हा, तिसरी गोष्ट तुमचा घटक, कारण की 2 घटकांच्या एक्झाम झाल्या मुंबईच्या, एक शिपाई दुसरं कारागृह. तिसरी गोष्ट ऑदर रिझर्वेशन काय आहे का सांगा. ऑदर रिझर्वेशन म्हणजे स्पोर्ट्स पर्सन, पोलीस पाल्य वगैरे नसेल तर नो करा. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं कास्ट नंतर तुमच्या कास्ट असणाऱ्या जागा किती होतात ते, नंतर तुमचा फिजिकलचे मार्क, तुमच्या फिजिकलचा कट ऑफ, तुमचं वय, एवढं सगळं पाठवायचं आहे आपल्याला ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती. एवढं सगळं पाठवल्यानंतर मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये रिप्लाय द्यायला सोपं जाते, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर वरती एक ॲड करा की लेखीला किती स्कोअर झाला आहे, हे सगळं दोन्ही मिळून किती मार्क होतात, म्हणजे फिजिकलचे मार्क, लेखीचे मार्क टोटल मिळून किती स्कोअर होते ते सांगा. एवढं सगळं जर पाठवला तर तुम्हाला 10-15 सेकंदामध्ये रिप्लाय द्यायचं काम करेन. एवढं सगळं परत चॅटिंग करत 3 मिनिटे जर एकाला द्यायचे म्हटले तर जवळजवळ 1,000-2,000 मेसेज जर पडले तर एवढ्या पर्यंत रिप्लाय कधी देऊ. सो ह्या सगळ्या गोष्टी जुनी मेसेज पेंडिंग आहेत. तुम्हाला हवा असेल तर परफेक्ट आणि प्रोफेशनल मला मेसेज करा, तुम्हाला लगेचच आपला रिप्लाय भेटेल, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, शेवट टप्प्यामध्ये आहोत. एवढं लक्षात ठेवा की भरती पडायच्या आधी 3 महिने आणि आज सगळे CP मुंबईबद्दल तर मी अजिबात मागं हटलेलो नाही, पुण्याच्या बाबतीत असेल. सो सिलेक्शन होणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुमच्यासाठी जरी हे दिसत असेल ऑनलाईन तर त्याच्या पाठीमागं खूप मोठा हार्डवर्क आणि त्याच्या पाठीमागं खूप मोठ्या भावना आहेत, तुम्हालाही रिस्पेक्ट आहे, म्हणून तुम्ही आपल्याला डोक्यात घेतलाय आणि म्हणून तुमच्यासाठी आपण प्रामाणिक राबतोय. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय होता, पूर्णपणे कव्हर झाले. मुंबईची पोलीस भरती येणाऱ्या काही टप्प्यांमध्ये सुधारित आन्सर की येईल, त्यानंतर लेखीचा स्कोर येईल, नंतर फायनल कट ऑफ येईल, नंतर DV येईल, नंतर मेडिकल आणि सगळ्या गोष्टी पुढे होत जातील टप्प्याटप्प्याने. त्या गोष्टीचं फ्री ऑफ मार्गदर्शन हवं असेल तर लवकर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. एकंदरीत सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि इथं संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.